नमस्कार. आपण जे पॅकबंद पदार्थ खातो त्यात एक असं नाव लपलेलं असतं जे अनेकांना माहीतही नसतं. सोडियम बेन्झोएट. ऐकायला मोठं रसायन वाटतं नाही का? पण हा आपल्या पदार्थांचा मित्र आहे की शत्रू? चला आज याच गूढ गोष्टीचा छडा लावूया. एक साधा प्रश्न आहे. दुकानातून आणलेला जॅम, सॉस किंवा ते थंडगार कोल्ड्रिंक बरं का, ते महिनोमहिने खराब का होत नाही? काय जादू आहे यामागे? तर यामागे आहे एक सिक्रेट एजंट, एक असा गुप्तहेर जो आपल्या पदार्थांचं रक्षण करतो. आणि ह्या एजंटचं नाव आहे सोडियम बेन्झोएट. हो, हेच ते नाव आहे जे आपल्या आवडत्या पदार्थांना बुरशी आणि बॅक्टेरियापासून लांब ठेवतं. चला तर मग या सिक्रेट एजंटची ओळख करून घेऊया. अच्छा, तर हे आहे या एजंटचं आयडेंटिटी कार्ड. नाव सोडियम बेन्झोएट. त्याचं कोडनेम आहे E211. काम काय? तर अन्न संरक्षक म्हणजे फूड प्रिझर्वेटिव्ह. आणि त्याचं मिशन सोपं आहे, पदार्थांचं आयुष्य वाढवणं. ठीक आहे, मग हा एजंट लपतो कुठे? तर आपल्या रोजच्या वापरातल्याच गोष्टींमध्ये. कोल्ड्रिंक्स, फ्रूट ज्युसेस, जॅम, लोणची, केचप ह्या सगळ्यांमध्ये तो असतो. आणि एक गंमत म्हणजे जिथे जिथे थोडा आंबटपणा असतो ना, तिथे हा एजंट आपलं काम एकदम चोख बजावतो. बरं, मग या एजंटचे काही फायदे आहेत की नाही? नक्कीच आहेत, पाहूया. आता प्रश्न हा आहे की हे काम करतं तरी कसं? तर असं समजा की हे सोडियम बेन्झोएट म्हणजे जीवाणूंसाठी एक प्रकारचा ट्रोजन हॉर्स आहे. ते शांतपणे त्यांच्या पेशींमध्ये घुसतं आणि आत जाऊन त्यांची एनर्जी बनवण्याची फॅक्टरीज बंद पाडतं. आता एनर्जीच नाही तर ते वाढणार कसे? आणि मग आपलं अन्न राहतं एकदम सुरक्षित. याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत. एक म्हणजे पदार्थांचं आयुष्य वाढतं, त्यामुळे आपल्याला वर्षभर वेगवेगळ्या पदार्थांची चव घेता येते. दुसरं म्हणजे अन्नाची नासाडी टळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बॅक्टेरियामुळे होणारे आजार टाळले जातात. म्हणूनच फूड इंडस्ट्रीमध्ये याला इतकी मागणी आहे. पण थांबा, प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, नाही का? आता बघूया या नाण्याची दुसरी बाजू, म्हणजे याचे धोके काय आहेत. बघा, काही अभ्यासांमधून असं समोर आलंय की याचं जास्त सेवन केल्यास काही समस्या येऊ शकतात. जसं की लहान मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांची चंचलता वाढणं, किंवा मग त्वचेची ॲलर्जी, पोटात दुखणं, अशा गोष्टींशी याचा संबंध जोडला गेला आहे. आणि आता एक सगळ्यात गंभीर मुद्दा. जेव्हा हे सोडियम बेन्झोएट आणि व्हिटॅमिन सी एकत्र येतात आणि त्यांना उष्णता किंवा प्रकाश मिळतो, तेव्हा बेन्झीन नावाचा एक घटक तयार होऊ शकतो. आता बेन्झीन हे धोकादायक आहे कारण तो एक कार्सिनोजेन आहे, म्हणजे कॅन्सरला कारण ठरू शकणारा पदार्थ. अर्थात हे व्हायला काही विशिष्ट परिस्थिती लागते, पण ही शक्यता आहे हे आपल्याला माहीत असायला हवं. मग आता प्रश्न पडतो की याची सुरक्षित मर्यादा नेमकी आहे तरी काय? जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO आणि आपली FSSAI यांसारख्या संस्थांनी याची एक सेफ लिमिट ठरवली आहे. ती आहे रोज आपल्या शरीराच्या प्रत्येक किलो वजनामागे 0 ते 5 मिलीग्राम. आकडा खूपच लहान वाटतोय ना? पण कंपन्यांना हे नियम पाळावेच लागतात. त्यावर कडक बंधनं आहेत. चला, हे गणित थोडं सोपं करूया. समजा एखाद्या व्यक्तीचं वजन 60 किलो आहे, तर त्यांच्यासाठी रोजची सुरक्षित मर्यादा झाली 300 मिलीग्रॅम. आता कधीतरी पॅकबंद पदार्थ खाल्ले तर ही लिमिट सहसा पार होत नाही. पण जर रोजच्या जेवणातच असे पदार्थ जास्त असतील तर मात्र धोका वाढू शकतो. तर मग या सगळ्या माहितीनंतर आपण अंतिम निर्णयावर येऊया. तर मग शेवटचा निकाल काय? बघा, खरी समस्या सोडियम बेन्झोएटमध्ये नाहीये, तर त्याच्या अतिवापरात आहे. मर्यादेत वापरल्यास ते सुरक्षित आहे. पण जेव्हा आपल्या रोजच्या जेवणातच प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त येतात, तेव्हा मात्र धोक्याची घंटा वाजते. मग आपण काय करायचं? या सगळ्याचा अर्थ काय आपल्यासाठी? उत्तर सोपं आहे. एक हुशार आणि जागरूक ग्राहक बनायचं. आणि हे करायला फक्त 2 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट, कोणतीही पॅकबंद वस्तू विकत घेताना त्यामागचं लेबल म्हणजे त्यात काय काय आहे ते वाचायची सवय लावून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या लिस्टमध्ये सोडियम बेन्झोएट किंवा त्याचं कोड E211 दिसतोय का हे तपासा. कारण जेव्हा आपल्याला माहिती असते तेव्हाच आपण योग्य निवड करू शकतो. त्यामुळे शेवटचा आणि खरा प्रश्न हा नाही की सोडियम बेन्झोएट चांगलं आहे की वाईट. खरा प्रश्न हा आहे की आपण जे खातोय त्याबद्दल आपण स्वतः किती जागरूक आहोत यावर विचार करायला हवा, नाही का?